जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आणखीन एका घटकाचे लेखी प्लस ग्राउंड मिळून एकूण टोटल मार्क आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आपण बघूया यामध्ये अंदाजित मेरिट किती जाऊ शकतो आहे. यामध्ये आपण तुम्हाला कट ऑफसुद्धा सांगणार आहे की नेमका तुमचा ग्राउंड प्लस लेखी मिळून तुमचा कट ऑफ किती जाऊ शकतो. तर पहा, 97 ग्राउंड आहे, लेखी 86 आहे, 183 टोटल होत आहे. त्यानंतर बघूया आपण नेमके किती विद्यार्थी हे आपण क्लोज जाऊ शकतो. बघा 173 वाला विद्यार्थी दिसतो आहे एक. त्यानंतर बघा आपण डायरेक्ट आता मार्क बघूया, 170 वाला दिसतो आहे. ठीक आहे, आपण तुम्हाला अंदाजित कट ऑफ सांगून देणार आहे की टोटल किती लागू शकतो. ठीक आहे, 176 वाला, 181 वाला, आपल्याला 183 वाला दिसलं आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढे बघा 181 नंतर पुढे बघूया आपण 177 वाला दिसला आहे. बघा 177 वाला आहे. त्यानंतर बघा पुढे जर आपण चेक केलं तर 181 वाला विद्यार्थीसुद्धा आहे. ठीक आहे, 181 वाला सुद्धा विद्यार्थी आहे. त्यानंतर पुढे जर आपण बघितलं तर यामध्ये 171 वाला विद्यार्थी आहे, 190 वाला विद्यार्थी दिसतो आहे. बघा 190 वाला विद्यार्थी आहे, 182 वाला सुद्धा विद्यार्थी दिसतो आहे. पुढे जर आपण चेक केलं तर आपण 177, 173 वाला विद्यार्थी आहे. पुढे आपण चेक करू 176 वाला विद्यार्थी आहे, 180 वाला विद्यार्थी आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा 180 वाला परत विद्यार्थी दिसतो आहे, 175 वाला विद्यार्थी आहे. त्यानंतर 179 वाला परत विद्यार्थी दिसलेला आहे आपल्याला. त्यानंतर बघा 174, 180, 180 दोघंही लागोपाठ आहे, लागोपाठ मार्क आहे. आणि यामध्ये बघा यांचे मार्कसुद्धा एकसारखे आहे, 180, 180. त्यानंतर 182 वाला विद्यार्थी आहे. पुढे जर आपण चेक केलं तर 186, 185 वाला विद्यार्थी आहे, 186 वाला परत आहे, 179 वाला विद्यार्थी आहे. त्यानंतर बघा इथे जर आपण चेक केलं 172 वाला विद्यार्थी, 171, 177, 171. पुढे जर आपण बघितलं तर 172, 173, 175. पुढे जर बघितलं 182, 161. त्यानंतर बघा 167 वाला विद्यार्थी दिसतो आहे, 172 वाला आहे, 187 वाला दिसतो आहे. त्यानंतर पुढे जर आपण चेक केलं तर यामध्ये 172 वाला विद्यार्थी दिसतो, 178, 182, 189 वाला विद्यार्थी आहे. बघा आपल्याला 190 वाला मिळाला होता, आता 189 वाला सुद्धा मिळाला. 176 वाला विद्यार्थी आहे, 181. ठीक आहे, त्यानंतर बघा 186 वाला विद्यार्थी आहे. त्यानंतर पुढे जर आपण चेक केला तर 185 वाला विद्यार्थी आहे, 177, 175. त्यानंतर पुढे आपण चेक करूया 182 वाला विद्यार्थी आहे. पुढे चेक करूया आपण तर 166, 187 वाला विद्यार्थी आहे. पुढे आपण आणखी चेक करूया 176 वाला विद्यार्थी, 189 वाला परत मिळालेला आहे, 174 वाला, 160, 182 वाला विद्यार्थी, 180 वाला, 187, 182, 185, 177. त्यानंतर पुढे बघा 175, 179, 176. नंतर बघा एकूण पेजेस जर बघितले आपण तर 100 पेजेस आहे आणि फक्त आपण 7 पेज चेक केले तर जवळपास आपल्याला 3 विद्यार्थी हे 189 वाले मिळाले आणि एक विद्यार्थी 190 वाला विद्यार्थी मिळाला. म्हणजे इथे सेफ स्कोर जर बघायचा आपल्याला ओपनचा तर तो 180 किंवा 182च्या आसपासच राहणार आहे. आणि 177 किंवा 175च्या आसपास हा कास्टनुसार राहणार आहे. कोणतीही कास्ट असो, फक्त OBC वगैरे SC BC ही थोडी 177पर्यंत लागू शकते. पण ज्यांना पण 172च्या पुढे मार्क आहे त्यांनी होप ठेवायला काही हरकत नाही. EWS असो, SC असो, ST असो, SBC असो, NTB या कास्ट ज्या आहेत त्यांनी 172 प्लस मार्क असतील किंवा 170 प्लस मार्क असतील तर तुमचं या घटकामध्ये काम होऊ शकतो. हे मार्क ऑफिशियली जाहीर झालेले आहे. SRPF बलगट क्रमांक 3 जालनाचे हे मार्क आहे आणि या घटकामध्ये चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना मार्कसुद्धा पडले आहे. कारण की आपण कालच सांगितलं होतं
की इथे आउट ऑफ मार्क घेणारा विद्यार्थीसुद्धा अवेलेबल आहे. 190 वालेला आपल्याला जवळपास 1 विद्यार्थी मिळाला आहे. 189 वाले जवळपास 3 मिळालेले आहे. आणि 100 पेजेस आहे म्हटलं तर भरपूर विद्यार्थी हे तुम्हाला यामध्ये 180 वाले 177 प्लसवाले विद्यार्थी पाहायला मिळेल. कारण पेपरची लेवल एकदम सोपी होती. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच. ही यादीसुद्धा तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर मिळून जाईल.